लाडकी बहीण योजनेबाबत पैशाच्या बाबत रवी राणांनी काल एक विधान केलं होतं. त्यावर बोलताना संजय राऊत असं म्हणतात की रवी राणा पत्नी पराभूत झाली आहे आणि ते असं बोलतायत. सगळेच नेते असे त्यांच्यासारखं बोलतायत. पैसा काय त्यांच्या बापजाद्याचा आहे का? आमची सत्ता आली तर आम्ही योजनेचे पैसे वाढवू. रवी राणांचं काल भाषण मी पाहिलं. जे भाषण करत असताना काही गोष्टी मिश्किल टोले मारायचे असतात, काही विनोदी वाक्य म्हणायचे असतात. त्याच्यातला जो विषय होता, या ढला आणि या अर्ध्या येड्या माणसाला त्या गोष्टी कळणार नाही. रवी राणा बोलत असताना काय गांभीर्याने बोलत नव्हते. त्यांनी मिश्किल टोला मारला आणि म्हणून तिकडे सगळ्यांचे हसून टाळ्या पडल्या. एक लक्षात घ्या. आणि तुम्ही सरकारमध्ये आल्यावर संजय राजाराम राऊतनी सांगितलेलं का आम्ही योजना बंद करणार, ते व्हिडिओ आहेत आमच्याकडे. म्हणजे पैसे वाढवणं सोडा, आज जे लाडकी बहिणीला हक्काचे जे काय पैसे आता लवकरच खात्यात पडणार आहे, ज्या दिवशी चुकून येणार तर राहीच आहे, चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आलेले सगळे पैसे बंद होतील, ते हे लोक मागे घेतील, तुमच्याकडून वसूल करतील. अशा मानसिकतेचे हे लोक असल्यामुळे लाडकी बहिणींनी या सगळ्या गोष्टीची नोंद घ्यावी. अजित पवारांना बारामतीत त्यांच्या लाडक्या बहिणी पराभूत करतील. हे सगळे गद्दार आता विधानसभेत दिसणार नाही. हे सगळे लोचट मजून आहेत असं संजय राऊत म्हणाले. अजित दादा जेव्हा बरोबर होते तेव्हा अजित दादांची हा सर्वात जास्त लाल करायचा आणि म्हणून अजित दादाला अजूनपर्यंत त्यांनी ओळखलेलं नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये अजित दादांचा जलवा ह्याला निश्चित पद्धतीने दिसेल आणि मग यांनी बारामतीमध्ये निवडणुकीच्या नंतर जाऊन दाखवावं, याची काय अवस्था होईल यालाही कळेल.